पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यांनी आता कर्ज कसं फेडायचं, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर कर्जमाफी करायला लावा असं शेतकरी आक्रोशाने सांगत होते। पूरग्रस्त नुकसानीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणं म्हणजे राजकारण असेल तर तसं समजा, पूरस्थितीवर राजकारण करू नका, या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। जाहीर झालेली 14 कोटींची मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, उद्धव ठाकरेंचं आवाहन। तर पंतप्रधान मोदींनी किमान 50,000 कोटी जाहीर करावे, ठाकरेंचं आवाहन। बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळे मोदी बिहारला जात आहेत, 10,000 रुपये देऊन मतं विकत घेत आहेत। महाराष्ट्र निवडणूक या ठिकाणी नसल्यामुळे मोदी येणार की नाहीत, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं, मंत्रिमंडळामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, यामध्ये राजकारण करण्याची ही वेळ नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। हक्क मागणं हे काही राजकारण आहे का? पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत, त्याकडेही पहा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा, पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या आहेत, फडणवीसांची माहिती। 2029 नंतर फडणवीसांना राज्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल, 2029 नंतर राहुल गांधींचं सरकार येईल, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। राज्यातील नुकसानीसाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला नक्की मदत देतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पंतप्रधानांच्या मदतीकडे आमचे डोळे लागून आहेत, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रक्रिया असल्यामुळे राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना 2,215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात। तर पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव जाणार। मराठवाड्यामध्ये नुकसानग्रस्तांना मदत वाटपाला सुरुवात, तर मराठवाड्यातील काही भागात मदत वाटप, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अद्यापही मदत वाटपाला सुरुवात नाही। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,66,226 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोलापूरच्या माढा तालुक्यातील उंदर गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, तर ज्याचं जळतं त्यालाच कळतं, पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। नुकसानीच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे कृषी मंत्री भरणे संतापले, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत कृषी मंत्र्यांना विचारला जाब, तर जनावरांच्या चाऱ्याची अडचण तात्काळ सोडवा, भरणेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा अजित पवारांशी संवाद, अजित पवारांनी नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला, सरकार शेतकऱ्यांसोबत, अजित पवारांकडून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा, तर शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावून काळजी घेण्याचंही दादांचं आवाहन। प्रसंगी विकास कामं थांबवा, पण शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ठोस भूमिका मांडू, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य। सदाभाऊ खोत यांच्यावर ग्रामस्थांचा रोष, 8 दिवस कुठे होतात असा ग्रामस्थांचा संतप्त सवाल। सोलापूर जिल्ह्यातल्या उंदर गावातील हा प्रकार, ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोतांनी तिथून काढता पाय घेतला। लोकांच्या भावना योग्यच आहेत, माढ्यातील शेतकऱ्यांच्या रोषानंतर सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया। तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। आता सदाभाऊ खोत यांना हकलून लावलं, यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही, सोलापूरमध्ये सदाभाऊ खोतांना हकलून लावल्याचा हा प्रकार समोर आला। दरम्यान यावर बच्चू कडूंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। कोकणात पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा, कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट, तर 30 सप्टेंबरपर्यंत समुद्र देखील खवळलेला राहणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा माढ्यामधील नुकसान पाहणी दौरा रद्द, माढ्याऐवजी आता मंत्री भरणे मोहोळमध्ये जाऊन पाहणी करणार। भरणे आज माढा भागामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीत, केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक। या बैठकीमध्ये राज्यातील नुकसानी संदर्भात चर्चा। तासभर करा किंवा 1 मिनिट चर्चा करा, पण मदत करा, मोदींनी पीएम केअर फंडातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पैसे द्यावेत। फडणवीस मोदी भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदी महाराष्ट्रामध्ये आल्यावर मराठवाड्यात जाणार का, राऊतांचा सवाल। बीडमध्ये होणारा ओबीसी महामेळावा रद्द, मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ओबीसी मेळावा रद्द, मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीने हा मेळावा पार पडणार होता।
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्या एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली, तर उद्या दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकारी आणि नेत्यांची ही बैठक। या बैठकीमध्ये शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार। लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं। दौंड महामार्गावर लक्ष्मण हाके नाश्त्यासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला होता। असल्या भिकार लोकांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला असेल, याच्यावर हल्ला करायला कुणाला वेळ आहे? हाकेंवरील हल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसीच्या मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यामुळे लक्ष्मण हाके नाराज। लक्ष्मण हाके चळवळीतनं बाहेर पडण्याच्या चर्चा, तर मी मेंढपाळाचा मुलगा बॅनर छापू शकत नाही, आंदोलनात असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार, लक्ष्मण हाकेंची फेसबुक पोस्ट। ओबीसी चळवळीमध्ये पुढे आल्यावर घाणेरडे आरोप सुरू केले जात आहेत, तर मारहाण केली जाते। आरोप केले की माणूस व्यतीत होतो, त्यामुळे व्यतीत होऊन ही पोस्ट केली असेल। हाकेंच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 ओबीसी बांधवांचे 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट दिल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे हे उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम। अंगणवाडी सेविकांना दिवाळी आधीच भाऊबीजेची भेट मिळणार। अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार असून एकूण 40,61 लाख रुपयांचा निधी मंजूर। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा 7 ऑक्टोबरला परभणीमध्ये महाएल्गार मोर्चा, तर मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार। तर हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मागणी। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्याची घटना। स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं, तर 3 म्हशी मात्र अजूनही बेपत्ता। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पूरस्थिती। याचवेळी आमदार नारायण पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। सांगली शहरामध्ये पावसामुळे शामराव नगर भागात अक्षरशः दैना, अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं। नागरिकांच्या घरातील साहित्याचंही यामुळे मोठं नुकसान। हिंगोलीत कयाधू नदीचं पाणी पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं। कयाधू नदी काठच्या शेतीचं यामुळे प्रचंड नुकसान। ड्रोनच्या साहाय्यानं घेतलेली ही नुकसानीची भयानक दृश्य समोर। नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू। एसडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शेतकऱ्याला वाचवण्यात यश। सततच्या पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील रिधोरे या गावाला पाण्याचा वेढा। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं। परिस्थिती ओसरली असताना आता पुन्हा एकदा कोळेगाव, चांदणी, खासापुरी या ठिकाणी तिन्ही प्रकल्पातनं पाणी सोडलंय। तर सीना नदीमध्ये पुन्हा 75,000 क्युसेकनं विसर्ग। पूरस्थितीची शक्यता असल्यामुळे सीना नदी काठची या ठिकाणी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता। सततच्या पावसामुळे धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेतीला तळ्याचं स्वरूप। अनेक ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचाही संपर्क तुटला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून